देवा, बरं झालं शिवा तुझ्या लक्षात तरी आलं, थोडक्यातच निभावलं. हो ना. नाही पण प्रश्न अजूनही तोच आहे, गॅसवर कुकर कोणी ठेवला होता? कीर्ती, सुहास, तुम्ही शेवटी बाहेर आला होतात ना? काय झालं? तू माझ्याकडे काय अशी बघतेस? खरं सांग, काय झालं? कीर्ती, तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय? काय झालं, ती झोपायच्याच तयारीत होती, मीच तिला घेऊन आलो खाली आणि मग म्हणून ते थोडंसं. सुहास, तू जरा थांबशील का? आत्ता बाहेर आली तेव्हा छान फ्रेश होती की, मग आता काय झालं? कीर्ती, वहिनी काहीतरी विचारतीये तुला. तू शेवटी आलीस हे खरंच आहे, आणि हेही खरं आहे की हे सगळं शिवाने मुद्दाम केलं. का मुद्दाम करेल ती? ती काय वेडी आहे स्वतःचा जीव धोक्यात घालायला? लोकांनी हिच्याकडे बघत राहावं, हिला सिंपती द्यावी म्हणून ही सगळं मुद्दाम करतच असते ना. कीर्ती, दुसऱ्याला दोष देऊन स्वतःच्या चुका लपवू नकोस. मग काय म्हणणं आहे तुझं? हे सगळं मी केलंय? हो, असंच वाटतंय मला. तूच केलेस. खरं सांग, शेवटी तूच आली होतीस, कुकर तूच लावला होतास ना? आता का गप्प बसलीयस? अगं सांग ना, आता कशाला गप्प बसायचं? तुला स्पष्ट सांग, तूच लावला होतास ना? मीच ठेवला होता कुकर. हे बघ, एक मिनिट सुहास, मीच तो रिकामा कुकर गॅसवर ठेवून आले होते. काय म्हणणं तुमच्या सगळ्यांचं? ताई, अगं पण का? आणि हा कुठला राग आहे? कारण ही मुलगी मला या घरात सहन होत नाहीये. माझा भाऊ हिच्यावर प्रेम करायला लागला, या घरातल्या सगळ्यांनी हिला ऍक्सेप्ट केलं. मला वाटत होतं आई तुझं काहीतरी वेगळं मत असेल, तू हिला कधीच ऍक्सेप्ट करणार नाही, पण नाही, तुझं पण मत बदललं. अगं हिच्यामुळे देसाईंची इज्जत धुळीला मिळते, कसं कळत नाहीये तुला? कीर्ती, काय झालं? मार ना. हात उचलतेस ना माझ्यावर? हिच्यामुळे, या मुलीमुळे तू माझ्यावर हात सुद्धा उचलायला लागलीस आता. कीर्ती, अगं काय बोलतेयस तू? सगळं सुरळीत झालंय ना, आता सगळं सॉल्व्ह झालं होतं, मग कुठून आला हा विषय? कारण तुम्ही सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेलं असलं ना, तरी मी ह्या मुलीला सून म्हणून कधीच ऍक्सेप्ट करणार नाहीये. ही मुलगी मला या घरात सहन होत नाहीये, हिची लायकी आहे का? कीर्ती, आता एक शब्द जरी अभद्र बोललीस ना, तर मी विसरून जाईन तू माझी पोटची मुलगी आहेस. शिवा तुला आवडत नाही तर त्या जीवे मारशील का तिला? तिच्या संस्काराविषयी बोलतेस तू. स्वतःचे संस्कार बघ. मी आणि ह्यांनी तुला हे संस्कार दिलेत? काय भाषा आहे ही तुझी? लायकी? आज जर हे इथे असते तर त्यांनी तुला कधीही माफ केलं नसतं. हो, माहितीये मला, माहितीये. भाऊंनी सुद्धा हिचेच गुण गायले असते. अगं पण कशाला कशाला हिला डोक्यावर चढवताय? का
कशी राहते म्हणून, का भाऊंचा जीव वाचवला म्हणून, का तुझा मंगळसूत्र आणून दिला म्हणून? किती? नाही आवडत ना तुला शिवा? नाही बघवत आहे ना? मग एक काम कर, तू या घरातून निघून जा. यापूर्वी अनेकदा तू असं केलेस, मी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे, पण आता नाही. या घरात हे वागलेलं मी खपवून घेणार नाही. शिवाला मी का ऍक्सेप्ट केलं याचा विचार करायचा आहे ना तुला? मग तो या घराच्या बाहेर जाऊन करायचा. कारण या घरात मला असले घाणेरडे विचार, ही अशी घाणेरडी वृत्ती चालणार नाही. चल चल चल, हो घरात. आई, हे बघ, आई. सीता एकदा माझं ऐकून घ्या ना. हे बघा ना, आता अशा वेळी आम्ही जाणार तरी कुठे? मग हा विचार तिची चूक लपवण्याआधी करायला हवा होता. जीव घेणी वृत्ती आहे ही. त्या पोरीचा जीव गेला असता, मी तिच्या आईला काय उत्तर दिलं असतं? आशूचं काय झालं असतं? असा विक्षिप्त विचार करणारी व्यक्ती माझी मुलगी असूच शकत नाही. काका, तिच्याकडनं चूक झाली मान्य आहे, पण हे असं आम्ही जाणार तरी कुठे? बघ सुहास, मी तुला आधीच सांगितलं होतं की असला प्रकार जर माझ्या कानावर परत आला तर मी तुम्हाला सोडणार नाही. त्यामुळे तुम्हाला शिक्षाही भोगावीच लागेल. काका प्लीज समजून घ्या ना. म्हणजे एकतर अशा वेळी आम्ही जाणार कुठे? माझ्या घरी जायचं म्हटलं तर माझ्या घराचे दरवाजे माझ्या घरच्यांनी बंद केलेत, हकलून दिलंय मला घरातनं. हे काय नवीन सांगतोयस तो सुहास? आम्हाला याच्याबद्दल काहीच माहित नाही, आणि एवढी मोठी गोष्ट घडली आहे की तुला घरातनं बाहेर काढलंय. नाही अहो, त्यांचे काहीतरी गैरसमज झाले ते मी करीन दूर. म्हणजे मी हे सगळं सांगणार होतो घरात, पण घरात आधीच एवढं सगळं काही चालू होतं म्हणून मी गप्प बसलो, आणि जेव्हा सांगणार त्यात हे सगळं घडलं. शिवा, तू तरी बोल ना सीताईशी, म्हणजे समजाव ना त्यांना, त्या ऐकतील तुझं प्लीज. मी हवं तर तुझ्यासमोर हात जोडतो, हवं तर मी तुझ्या पाया. राहू द्या राहू. सीता, हे बघा, जाऊ दे आता. शिवा, तुला कळत नाहीये ही मुलगी काय वागली येते, आणि हे पहिल्यांदा नाही वागली येते. हे बघा, बरोबर आहे तुमचं, पण आता एवढ्या रात्रीचं कुठे जातील ते? आणि ते हे बघा, आपल्या घराची बदनामी होईल. भाऊ नाही आहेत आत्ता इथे. आत्ता त्यांना असं नको काढूया बाहेर. म्हणून मी म्हणते, तुम्ही शांत व्हा जरा. आणि ठीक आहे, मला हे अजिबात मान्य नाहीये, तरी सुद्धा यावेळी मी तुला घरातनं बाहेर काढत नाही. पण या घरात राहायचं असेल तर शिक्षा तर होणारच. तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य? हो ना? हो. मग उद्यापासून सगळी कामं घरातली ही करेल, आणि ती सुद्धा शिवा सांगेल ना तशी करायची. मान्य आहे, मान्य आहे. शिवाच्या सांगण्याप्रमाणे घरातली सगळी कामं कीर्ती करेल, मान्य आहे. मी बोलतो तिच्याशी. तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुम्ही नका त्रास करून घेऊ. शिवा, अगं
दिव्या उठ 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 हळू 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 दे हात दे हळू हे घे हळदीचं दूध आहे पिऊन घे हो नाही नको अरे मला. अगं राणी बरं वाटेल तुला घे घे सावकाश साखर नाही याच्यात. साखर पाहिजे आण. हे घे साखर अजून टाकू हळूच हा आता काय झालं भूक लागली आहे जरा. बर काय खातेस काही पण चालेल. बिस्किट आणू आणतो हे घे बिस्किट हळू हळू खूप दुखतंय का खूप दुखतंय. अरे नको नको अरे दिव्या काय तू पण नको अरे ते असं बरं वाटत नाही. कशाला काळजी करतेस दिव्या एवढे दिवस तू आई आणि आजीच्या वाटचं काम केलंस ना मग एक दिवस मी तुझी अशी सेवा करूच शकतो की तेवढं प्रेम आहे माझं तुझ्यावर काय ग स्माइल काय करतेस आनंद. कसला आनंद अरे बऱ्याच दिवसानंतर असं पाय चेपून देतोयस प्रेमाने वागवतोयस म्हणून बरं वाटलं. थँक्यू बरं वाटतं छान वाटतंय. शिवा काय झालं? हे मी तुला विचारलं पाहिजे काय झालं आशू कीर्तिताईंच्या बाबतीत मी चुकते का रे? हा प्रश्न तुझ्या मनात येऊच कसा शकतो ग मग का वागल्या ते असं? माझ्या जीवावर भीतील इतकं केलं त्यांनी. ताई विचित्र आहे लहानपणापासूनच मी त्यांचं मन जिंकण्याचा त्यांना समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच उपयोग नाही. अगं ते तिच्या स्वभावात आहे तशी ती वागली. हे बघ तिने जे काही सांगितलं ना ते सगळं उघड उघडच सांगितलं ना ती असं का वागली ते. म्हणजे त्यांचं मन मी कधी जिंकूच शकत नाही. त्यांच्या मनात माझ्याविषयी राग आहेच आणि तो राहणार ऐक काय? हे बघ ऐक एखाद्याचं मन जिंकण्यासाठी त्याच्या मनात थोडी तरी माणुसकी असणं गरजेचं आहे ना. इथे तसं काहीच नाहीये. आशू अरे मला माहितीये मी माझ्याच बहिणीबद्दल बोलतोय पण आता काय ही सत्य परिस्थिती आहे. तरी आईला तिने केलेल्या अर्ध्याच गोष्टी माहिती आहेत. बाकीच्या गोष्टी जर तिला सांगितल्या ना तर नको ते जाऊ दे. पण आशू मला ना अजून एक गोष्ट कळत नाहीये. म्हणजे मगाशी सुहास भाऊजी त्यांच्या घरच्यांबद्दल बोलले पण मला अजूनही कळत नाही की इथे त्यांच्या घरच्यांबद्दल कोणाला काही फारसं माहित नाहीये का? म्हणजे त्यांचे आई वडील आहेत नाही आहेत हे मलाही काही माहित नाही. हे बघ शिवा ताईचं आणि जेजूचं जेव्हा लग्न ठरलं ना तेव्हा भाऊ आणि आईनी नकार दिला होता. त्यांच्या घरच्यांनी नकार दिला पण मग तरीही ताईनी जबरदस्ती लग्न केलं. मग जेजूची परिस्थिती नाही म्हणून भाऊंनी त्याला नोकरी दिली आपल्या कंपनीत. त्यानंतर तो इथेच राहायला आला घर जावई म्हणून. मग भाऊंनी सगळ्यांना हा विषय बंद करायला सांगितला कारण त्यांना सुद्धा त्यांची मुलगी रोज समोर दिसत होती ना. मग काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग आम्ही विषयच बंद केला. पण तू ऐक तू फार काळजी नको करू झोप तू. अरे पण
आशू, सीताईंनी कीर्तिताईंना दिलेल्या शिक्षेचं काय? त्यांच्या मनात अजूनही राग राहणारच आहे. तो राग आता हे बघ, तिला जी शिक्षा मिळाली आहे ती मिळणं गरजेचं आहे. ती जर नाही मिळाली तर तिला असं वाटेल आपण जे वागतोय ते बरोबर आहे. अगं हे बघ, माणसाला चांगल्याचा आणि वाईटाचा थोडा विचार करण्याची कपॅसिटी असणं गरजेचं असतं ना. ती इथे नाहीच आहे. तिला मिळू दे शिक्षा, योग्य वेळी योग्य ती शिक्षा मिळणं गरजेचं आहे तिला. तू झोप, विचार नको करू, झोप. सीताई, अहो तुम्ही सतत काय शिट्ट्या मारताय? अगं मग प्रॅक्टिस नको जायला, आणि म्हटलं सकाळी सकाळी गुरु समोर होऊन जाऊ दे. गुरु वगैरे काय म्हणताय? उगाच असं काही नाहीये. अगं खरंच, तुझ्या नकळत किती गोष्टी शिकवल्यास तू मला. अहो, पण तरी शिट्टी नको. भाऊ इथे नाहीये, ते आल्यावर म्हणतील की काय हे सीताला शिकवून ठेवलंस तू, माझी सीता काय करते. अगं सीता, ते सॉरी हा, सीता म्हटलं मी, ते भाऊ म्हणतील ठीक आहे ना बाय. हा चांगलं आहे. येतंय ना? अहो तुम्ही तरी पण शिट्टी नको. जाऊ दे. बरं काय करतेस काय तू? मी नाश्त्याची तयारी. तू का करतेस पण? कीर्ती उठली नाही का अजून? ऐका ना सीताई, हे बघा बरोबर आहे तुमचं सगळं, पण आता जाऊ दे ना, झोपल्या असतील त्या. मी करते ना सगळं पटकन. शिवा, हे बघ एवढा चांगुलपणा पण बरा नाही. कीर्ती उठली सुद्धा नसेल, तिला शिक्षा झाली आहे ना, ही सगळी कामं तिनेच करायला पाहिजे. ऐका ना, सोडा ना, जाऊ दे, मी करते ना पटापट. नाही शिवा, या वेळेला मी तिला सोडणार नाही. तुला एवढीच कामं करायची आहेत ना, तू पूजा कर, जा जा. झालीये पूजा. मग तुळशीला पाणी घाल. तेही झालंय. बघ, नजर लागली होती तुला. ठीक आहे हो सीताई, मी म्हटलं ना, मी पटकन नाश्ता करते, लगेच होईल. शिवा, तू नाश्ता बनवायचा नाहीयेस. सासूचं ऐकायचं असतं. हं? थांब, मीच उठवून येते तिला. चल चल. अहो ऐक, छान. बघतेस ना शिवा, आपण जर उठवायला आलो नसतो तर ही आलीच नसती खाली नाश्ता बनवायला. काय सुहास, कीर्तीची वेळ झाली नाही वाटतं उठायची अजून. नाही, उठेल ना ती. काल रात्री जे काही घडलं त्याच्याबद्दल नंतर तिला खूप वाईट वाटलं आणि पश्चातापाने रात्रभर रडत होती. अहो, आता थोड्या वेळापूर्वीच तिला झोप लागली. उठेल ती. अरे पण आज तिला शिक्षा भोगायची आहे, कामं करायची आहेत घरातली सगळी, आणि उशिरा तर काय आम्ही सगळेच झोपलोय. हो, नाही पण ती उठेल, मी उठवतो ना. कीर्ती, सुहास, झोपू दे मला प्लीज. अशी नाही ऐकणार. सुहास, तुला कळत नाही का मी झोपले ना? तू मूर्ख आहेस का ग? झोपलेला माणूस दिसत नाही तुला, आणि असं शिट्टी कोण वाजवतं? मी मारली शिट्टी. आई, काय उठायचं नाही का? आई प्लीज, हे बघ मी खूप दमले. कीर्ती, काल रात्री सगळं काय झालं तुला आठवत नाहीये? सगळ्यांसाठी नाश्ता करायचा आहे तुला. 5 मिनिटात खाली हवी आहेस तू, आणि जर आली नाहीस ना तर 10 मिनिटात या घराच्या बाहेर असशील. पाच मिनिटात बाहेर नाही गेले तर 10व्या मिनिटाला घराबाहेर असेल असं म्हणाली का? हो, पण तू जर काही इथे अशीच बसून राहिलीस ना तर 5व्या मिनिटाच्या ऐवजी आपण डायरेक्ट बाहेर असू घराच्या. हं?